हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत एक विश एक रूल म्हणजेच आपलं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते एकच दिवस आपण अफर्मेशन करून ते पूर्ण करणार आहोत. मॅनिफेस्ट ओनली वन डे. एका दिवसामध्ये आपण कसं मॅनिफेस्ट करायचं, कुठल्या अफर्मेशनवर कसं काम करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला फक्त एक दिवसामध्ये आपलं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करता येते. फक्त 24 तासामध्ये. फक्त आपला बिलीव असायला पाहिजे, आपला विश्वास असायला पाहिजे. ओके, जसं आपण युनिवर्सवर डोळे झाकून विश्वास ठेवत असतो तसंच आपण आपल्या मॅनिफेस्टेशनवर सुद्धा विश्वास ठेवायचा. एका दिवसामध्ये आपली इच्छा पूर्ण करायची. ओके, त्याबद्दलच आज आपण इथे बघणार आहोत. मॅनिफेस्ट ओनली वन डे. ओके, तर एक दिवस करा आणि सर्व मॅनिफेस्टेशन पूर्ण करा 24 तासामध्ये. ते मग जॉबबद्दल असेल, कुणाच्या एक्झामबद्दल असेल, कुणाचा मेसेज मॅनिफेस्ट करायचा असणार, कुणाला कॉल मॅनिफेस्ट करायचा असणार, कुणाचं डिझायर जॉब असणार, कुणाला घर घ्यायचं असणार, कुणाला कुठली इच्छा असणार, कुणाला रिलेशनशिप हील करायची असणार, तरी तुम्ही एक दिवसामध्ये करू शकता. फक्त डाऊट घ्यायचा नाही आहे. ओके, तर ह्या टेक्निकला करण्यासाठी आपल्याला एकच इच्छावर काम करायचं. सर्व इच्छा एका दिवशी घ्यायच्या नाही आहेत. फक्त याचा एकच रूल आहे की एक रूल वन विश. ओके, कोणती पण एक इच्छा घ्या आणि त्या गोष्टीला मॅनिफेस्ट करायचं आहे. ती गोष्ट तुमच्या मनात पकडा, विचार करा आणि मनात ती गोष्ट घ्या की मला आज याच्यावर काम करायचं आहे. एक टेक्निकला घेऊन करायचं आहे. तुम्हाला असं विचार येणार की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तर कित्येक साऱ्या टेक्निक आहेत, तर कोणत्या टेक्निकबद्दल मॅम बोलत आहात? हो ना, तर आपण एकाच टेक्निकबद्दल बोलत आहोत. ती एकच टेक्निक वापरायची आहे, एकच इच्छा घ्यायची आहे आणि एकच रूल आहे. ओके, तर ही टेक्निकला घेऊन एक इच्छा 24 तासामध्ये मॅनिफेस्ट करायचं आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल की इतक्या साऱ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक आहेत, तर कोणत्या करायच्या ते मी सांगणारच आहे. तर ती एक टेक्निक म्हणजे अफर्मेशन. ओके, अफर्मेशन सोबत आपल्याला मॅनिफेस्टेशन हे करायचं आहे. तर कारण काय आहे, अफर्मेशन सोबतच का करता येईल? कारण काही बिगिनर्स असतात, त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या विविध टेक्निक माहीत नसतात आणि काही जुनेसुद्धा लोक असतील, त्यांनी विविध टेक्निक करून थकले आहेत आणि त्यांचं मॅनिफेस्टेशन हे अजूनही पूर्ण होत नाही आहे. अशांसाठी मग काय करता येईल? तर म्हणून आपण एक विश एकच दिवस वन रूल म्हणून आपण एका दिवसामध्ये 24 तासामध्ये एक अफर्मेशन वापरून आपण त्याला मॅनिफेस्ट करणार आहोत. ओके, तर कारण काय आहे, ही अशी एक टेक्निक आहे की बिगिनर्ससुद्धा करू शकतात, नवीन लोक करू शकतात. ज्यांच्या खूप साऱ्या टेक्निक करत आहे, त्यांना काम करत आहे, त्यांचं मॅनिफेस्ट होत नाही आहे, त्यांनीसुद्धा याला करता येणार. ओके, तर खूप फास्ट असते ही अफर्मेशन. जेव्हा आपण करून लेट गो करायचं असतं तेव्हा खूप फास्ट रिझल्ट देत असतात आपण अफर्मेशन केलं तर. आणि खूप फास्ट असते आणि खूप रिझल्ट येत असतात आपले. आणि फक्त तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवायचा आहे. अफर्मेशन म्हणायचं आहे, आता सुरू करायचं आहे. कसं करायचं आहे, कुठली टेक्निक तुम्ही डेली रुटीनमध्ये करत असाल तरी पण तुम्ही करू शकता. तुम्ही डेली जनरल लिहत असणार, ग्रॅटिट्यूड जर्नल लिहत असणार, ग्रॅटिट्यूड वॉक करत असणार, मेडिटेशन करत असणार किंवा कोणत्याही गोष्टीला म्हणजे 555 टेक्निक असणार, 333 टेक्निक असणार, कुठलीही टेक्निक जरी करत असलात तरी तुम्ही हे करू शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला करायचं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर कोणी 6 वाजता उठतात, कोणी 8 वाजता उठतात. तर आपण उदाहरणात पकडूया 6 वाजता उठतात. कोणी ब्रह्ममुहूर्तामध्ये सुद्धा उठत असतात. तर जे लोक ब्रह्ममुहूर्तात उठतात त्यांच्यासाठी खूपच मी ग्रेटफुल आहे आणि अप्रिशिएशन आहे की ते लोक ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जेव्हा मेडिटेशन करतात किंवा कुठल्याही विशला व्हिज्युअलाइज करतात तेव्हा त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. तर ब्रह्ममुहूर्तामध्येच का होत असतात? कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये देवगण जे आहेत ते पृथ्वीवर भ्रमण करत असतात, फिरत असतात आणि आपल्याला आशीर्वादित करीत असतात. कारण हे ब्रह्ममुहूर्त आणि आपण डायरेक्टली युनिवर्ससोबत कनेक्ट होतो आणि पूर्ण ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळत असते, म्हणून त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात. तर काही लोक ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात. तर ते ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्यांनी उठत असतील त्यांनीसुद्धा करायचं आहे. ज्यांनी 6 वाजता 8 वाजता उठतात त्यांनीसुद्धा करायचं आहे. ओके,
तर ज्यांनी उदाहरणार्थ सांगते की ज्यांनी 6 वाजता उठत असतील त्यांनी उठायचं आहे, त्याच जागेवर बसायचं आहे. जर तुम्ही बेडवर झोपले असणार तर त्याच बेडवरती उठायचं आहे, बसायचं आहे, डोळे खोलायचे आहेत आणि उठून बसल्यानंतर आपली जी काही विश आहे ती बोलायची आहे. त्याच टाईमला बेडवर बसून ती विश बोलायची आहे. ना हलायचं आहे, नाही डोलायचं आहे, नाही इकडे बघायचं आहे, नाही तिकडे बघायचं आहे, नाही मोबाईलला टच करायचं आहे. ओके, फक्त आपल्या इच्छाला बोलायचं आहे प्रेझेंट टेन्समध्ये. जसं की उदाहरणार्थ सांगते की थँक्यू युनिवर्स, मला जॉब मिळाला आहे. ज्यांच्यासाठी जॉब मॅनिफेस्ट करायची इच्छा असणार तर त्यांनी असं म्हणायचं आहे की थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू. असं 3 वेळा तुम्ही सुरुवातीला थँक्यू म्हणा आणि 3 वेळा लास्टला थँक्यू म्हणा. थँक्यू थँक्यू थँक्यू, थँक्यू सो मच युनिवर्स, मला जॉब मिळाली आहे, थँक्यू सो मच. हाँ, हिंदीमध्ये म्हणायचं असणार तर थँक्यू युनिवर्स, मुझे जॉब मिल गई है, थँक्यू थँक्यू थँक्यू. त्यानंतर रिलेशनशिप हील करायची असणार तर त्यांनी म्हणायचं आहे थँक्यू थँक्यू थँक्यू, थँक्यू युनिवर्स, माझं रिलेशनशिप ठीक झालं आहे, माझं रिलेशन हील झालं आहे, त्याबद्दल थँक्यू 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 असं म्हणायचं. हिंदीमध्ये बघायचं झालं तर थँक्यू युनिवर्स, मेरा रिलेशन ठीक हो चुका है, थँक्यू थँक्यू थँक्यू. ज्यांना SMS कॉल मॅनिफेस्ट करायचा आहे त्यांनी म्हणायचं आहे थँक्यू 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 युनिवर्स, थैंक यू हिंदी में थैंक यू यूनिवर्स, मेरे पास उनका कॉल आ गया है. मराठी में थैंक यू यूनिवर्स, माझ्याकडे त्या स्पेसिफिक पर्सनचं जे काही नाव असेल त्यांचा कॉल आला आहे. मी खूप ग्रेटफुल आहे, मी खुश आहे, मी आभारी आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. ह्या पद्धतीने तुमची जी पण काही इच्छा आहे, जी पण काही तुमच्या इच्छे ज्या मॅनिफेस्टेशन करत आहात ती एक अफर्मेशन घ्यायची आहे आणि त्याला 21 टाईम त्याच जागेवर बसून करायचं आहे. नाही कोणासोबतही बोलायचं नाही आहे, हलायचं नाही, डोलायचं नाही, मोबाईलला टच करायचं नाही. म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड एकदम थीटा स्टेटमध्ये असते आणि एकदम ॲक्टिव्ह असते सकाळच्या टायमाला जेव्हा आपण बसतो आणि एकदम पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी त्या अफर्मेशनला जात असते. त्यामुळे ही टेक्निक खूप जास्त फास्ट रिझल्ट देत असतात. तर यामुळे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर 21 वेळा करायचं आहे, हलायचं डोलायचं अजिबात नाही आहे, त्याच टाईमला 21 वेळा करायचं आहे. आणि तुमच्या लाईफमध्ये नंतर तुम्हाला ग्रॅटिट्यूड करायचं आहे, भूमातेला स्पर्श करून धन्यवाद मानायचं आहे आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला बिझी व्हायचं आहे. ओके, आणि त्यानंतर पूर्ण पॉझिटिव्हिटीने फिलिंगने बोलायचं आहे अफर्मेशनला आणि कोणासोबतही बोलायचं नाही आहे जेव्हा तुम्ही अफर्मेशन करत आहात. त्यानंतर परत अफर्मेशन दिवसभरामध्ये रिपीट करायची नाही आहे. नंतर 9 तासात, जसं 6 वाजता गेले तर त्यानंतर 9 तासापर्यंत कुठलाही ह्या अफर्मेशनला घेऊन विचार करायचा नाही आहे किंवा मोबाईल जाऊन चेक करायचं नाही आहे की मला कॉल आला, मेसेज आला किंवा मला जॉब आहे तर कुठले इंटरव्ह्यूचा कॉल आला, ईमेल आला, हे काही चेक करायचं नाही आहे. आपण जेव्हा बघत आहोत, आपण त्या मॅनिफेस्टेशनमध्ये आहोत तर आपल्याला पूर्णपणे लेट गो करायचं आहे. तर बिलकुल कोणासोबत अफर्मेशन करताना बोलायचं नाही, 9 तासापर्यंत कुठलाही विचार करायचा नाही आहे. त्यानंतर 21 वेळा तुम्हाला हे जे अफर्मेशन म्हटलं त्याला मॅनिफेस्ट करायचं आहे. त्यासाठी जेव्हा आपण मॅनिफेस्ट करत असतो तर त्याला लेट गो करणं खूप आवश्यक आहे. लेट गो करणं का आवश्यक आहे किंवा आपण कोणत्याही गोष्टीला रिसीव मोडमध्ये आणण्यासाठी आपल्याला लेट गो करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून म्हटलं आहे की 9 तासापर्यंत ह्या अफर्मेशनला घेऊन रिपीट करायचं नाही आहे माइंडमध्ये किंवा विचार करायचं नाही आहे किंवा कुठलाही याच्यामध्ये रेजिस्टन्स येता कामा नये. ही गोष्ट तुम्हाला समजायला हवी, त्यामुळेच तुम्ही लेट गो करू शकाल. आणि तुम्हाला ती अफर्मेशन आठवण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही आहे. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये इतकं बिझी व्हायचं आहे की ती अफर्मेशन कधी काळी तुम्ही केले होते हे विसरून जायचं आहे आणि तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये बिझी व्हायचं आहे. त्यानुसार आपल्याला मॅनिफेस्ट ओनली 1 डेमध्ये होत असते, एका दिवसामध्ये एक इच्छा ही पूर्ण होत असते. आणि त्यानंतर 9 तास झाल्यानंतर तुम्हाला परत वाटत आहे की ती आपल्याला म्हणायला हवं, तेव्हा तुम्ही तीच इच्छा 21 वेळा
जी काही अफर्मेशन आहे ती 21 वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही कुठल्याही दुसऱ्या मंत्राचा जॉब करू शकता आणि ते जॉब केल्यानंतर सरळ लेट गो करायचं आहे आणि त्यानंतर कुठलंही अफर्मेशन म्हणायचं नाही आहे 24 तासापर्यंत. तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट मिळेल, कारण ही टेक्निक खूप जणांना मी सुद्धा माझ्यावर ट्राय केली आहे, तर खूप लवकर याचे रिझल्ट मिळत असतात आणि खूप लोकांनासुद्धा याचे रिझल्ट येत आहेत. तर तुम्हीसुद्धा करा आणि तुमचे काय विश मॅनिफेस्ट झाले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच.